हवामानशास्त्र दिनानिमित्त लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात। यंदाही 11 वर्षीय तरुणाने शहरभर सायकल रॅली काढून नागरिकांमध्ये सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला। 23 मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो। हवामानाबाबत संपूर्ण जगातील लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी व हवामानाचे महत्त्व समजावे, तसेच हवामान चांगले राहण्यासाठी कोणती दक्षता घेतली पाहिजे, कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे याविषयी जाणीव जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस महत्त्वपूर्ण आहे। रविवार दिनांक 24 मार्च रोजी नेरळ शहरात जागतिक हवामानशास्त्र दिन साजरा करत जनजागृती करण्यात आली। नेरळ येथील 11 वर्षीय सायकलपटू असलेल्या हिरेन हिसाळकेने त्याच्या सायकलवरून शहरभर राईड करीत असून जनजागृती उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहे। सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत हा उपक्रम त्याने हाती घेतला असून या उपक्रमातून नागरिकांना सामाजिक संदेश देण्याचा तो प्रयत्न करीत आहे। अवघ्या 11 वर्षात हिरेनने हाती घेतलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। काय सांगाल रामभाऊ, कुठून आली ही संकल्पना? ही संकल्पना आपण जी आता बातमी आली काल परवा की प्रदूषणामध्ये आपला भारत देशाचं नाव 3ऱ्या नंबरवर आहे, तर आपण काहीतरी म्हणजे त्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे। आज आपण जर बघतो आवाजच्या सवा झाडतोड चालू आहे, वन वे चालू आहे, त्याच्यामुळे कुठेतरी या गोष्टींना आला बसावा आणि जनजागृती करावी। म्हणून माझा पोरगा सायकलपटू, सायकलिंग करतो, अनेक सायकल करता तो वेगवेगळे मेसेजेस देतो। तर आम्हाला ही संकल्पना असा करण्याचा विचार केला आम्ही की येत्या जागतिक दिनानिमित्त म्हणजे हवामान जागतिक दिनानिमित्त 23 तारखेला आहे, तर आपण 24 तारखेला एक ॲक्टिव्हिटी करूया शहरभरात की जेणेकरून प्रदूषणाला आपल्याला आला घालता येईल। बाळा, काय सांगशील तू, काय प्रकल्प तुझा? आपण मनोवना केलं पाहिजे, CNG डिझेल वगैरे गाडी नाही चालवायला पाहिजे, आपल्या पण सायकल चालवायला पाहिजे आणि प्रदूषण कमी करायला पाहिजे। कुठून आली ही संकल्पना तुझ्या मनात? म्हणजे ज्या दिवशी हा जो संकल्पना होती म्हणून आम्हाला वाटलं आपण पण काही वेगळं करायला पाहिजे। काय नाव आहे तुझं? हिरेन राम हिसाळके। कुठे राहतोस तू? वाल्मिकी नगर। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।